ऑल, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. तर येस, सो आज आहे मकर संक्रांती. तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोळ गोळ बोला. आता बोल हॅपी संक्रांती. देवांश कोण दिसतंय देवांश कोण तुम्हा सगळ्यांना हॅपी संक्रांती. देवांचं तिथे खाणं चाललंय. सो येस, सकाळची सगळी कामं आटोपली आणि आता मी करणार आहे सुगड्या पूजन. सो सुगडे आणले, सो आता याच्यामध्ये सगळं टाकून सुगड्यांची पूजा वगैरे करून घेणार आहे आणि त्यानंतर मग स्वयंपाक करणार आहे. तो स्वयंपाकात तिळगुळाची पोळीचा नैवेद्य मी दाखवणार आहे. तिळगुळाची पोळी करणार आहे नैवेद्यासाठी. सो येस, आणि देवांशला आज सुट्टी आहे कारण त्याची गॅदरिंग झाली, त्याच्यामुळे आज त्यांना सुट्टी मिळाली. उद्यापासून रेग्युलर त्याचं स्कूल आहे. सो इथे मी छान अशी रेडी झाली आहे आणि आता करणार आहे पूजा. सो चला आता पूजा वगैरे करते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्यानंतर मला माझ्या मैत्रिणीकडे वरती जायचं आहे. सो इकडे ना वौसाला जातात किंवा देवळात जाऊन म्हणजे आवा भरतात किंवा आवा काय म्हणतात, आवा लुटतात, सॉरी असं काहीतरी आहे. तर आमच्याकडे अशी काही पद्धत नाही आहे, पण इथे सगळ्या करतात म्हणून मग मी त्यांच्याबरोबर करते. सो तेच मैत्रिणीकडे जायचं आहे वरती. सो तिने बोलवलं आहे, मग तिच्याकडेच जाईल आणि सगळ्यांना वाण पण देईल. आज वाण लुटणं खूप छान असते म्हणतात कारण संक्रांत आहे. सो त्याच्यामुळे आज तर मी ते करणारच आहे. हळदी कुंकू देईल जेवढ्या बायका तिथे येतील आणि नंतर मग असं घरी हळदी कुंकू प्रॉपर करेलच. सो त्याचंही एक व्लॉग येईलच तुम्हाला. सो ते एक हळदी कुंकू तर मी नंतर करेल. सो पण आज संक्रांत आहे म्हणून मग ते काय वौसा करायला तिच्याकडे जाणार आहे. सो ते पण तुम्हाला बघायला मिळेलच या व्लॉगमध्ये. सो यू पीपल स्टे ट्यून. चलो आता पटपट पूजा करून घेते, आवरून घेते सगळं आणि मग बोलते. तर इथे रेणू आली होती वाण घेऊन. तिची पूजा आटोपली होती आणि मग ती माझ्याकडे वाण घेऊन आणि तिळगुळ घेऊन आली होती. रेणू ही आमच्या समोरच राहते. आमच्यासमोर पाटील काकू आहेत, त्यांची सून आणि आमच्या गोंडुले श्रीषाची आई. सो येस, आणि इथे वाण घेणं तर चालूच होतं आणि सोबत आमच्या गप्पा पण सुरू होत्या. आम्ही रोज भेटतो आणि रोज आमच्या अशाच गप्पा चालत असतात दोघींच्या. येस, इथे मी अशी सुगडे पूजा करून घेतलेली आहे सगळ्यांची मस्त. परत एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गोड गोड बोला. हे बघा आमचं मंकू. चला, सो एक तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आमच्या मंकूचे दात पडले आहेत, नीट चावून खा तिळगुळ. आता माझ्या मैत्रिणीकडे ती वरतीच राहते ती. सो तिच्याकडे याचं वाण घेऊन तिच्याकडे येणार आहेत बायका. सो तिथे जाते. चला. नाव घेते शौर्य आणि अभिजय. अरे वा वा, मस्त. छान 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 छान. आता मी घेते. सासू सासरे प्रेमळ, नंदा माझ्या हौशी, रुपेश रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. छान. शिर्डीचे साई, संगीतरावांचं नाव घेते भावीची आई. मस्त. एवढं पाठ केलेलं आणि येस, मी अशी मस्त रांगोळी, छोटीशी रांगोळी काढली आहे. सो
चलो बघा श्रद्धा ताई येस इट्स इव्हिनिंग. सो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सो आज आमच्या सोसायटीमध्ये कलश येणार आहे श्रीरामांचा, अक्षता कलश. सो ते ग्लिप्स मी बघितले, आम्ही रांगोळ्या वगैरे काढत होतो. सो ती सगळी त्याची तयारी होती. वेळेवर ठरलं ते येणार आहेत म्हणून संध्याकाळी. सो पटपट आम्ही आवरलं आणि सगळ्यांनी ठरवलं लेडीजनी की ऑरेंज कलरमध्ये साडी घाला. सो मी ही अशी साडी वेअर केली आहे आणि आता खाली जाणार आहे. ज्यांना कलश आणायचं आहे आपलं नारळ घेऊन, ते तसं डोक्यावर त्यांचं स्वागत करण्यासाठी तसं आणा म्हटले. काही आरतीचे ताटे घेऊन येतील. सो मी आता निघते खाली आणि ती जी कलश यात्रा येणार आहे सोसायटीमध्ये त्याच्या काही ग्लिम्स मी तुमच्यासाठी शूट करेन. सो यू पीपल स्टे ट्यून. ब्लॉग नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. कालपासनं खूप ब्लेस्ड वाटत आहे. काल आम्हाला अक्षरशः घरी येऊन अक्षता मिळाल्या आणि आज आमच्या सोसायटीमध्ये अक्षरशः म्हणजे कलश येतो आहे, अक्षता कलश. मस्त वाटतं आहे. सो बोलो जय श्रीराम. सो चला आता मी पटपट जाते खाली. तो लाईट हो थोडा थांबा, ते येऊ द्या, आली की लावतो.
आणि येस, अशा प्रकारे उत्साहात आनंदात श्रीराम प्रभूंच्या अक्षता कलशाचं आमच्या सोसायटीमध्ये स्वागत झालं. आणि आता हा कलश आमच्या बाजूच्या सोसायटीमध्ये जात आहे. सो परत एकदा बोला, जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय.